नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी ही घरातच असते आणि आजूबाजूला सगळीकडे बघत असते. खरं तर लग्न झाल्यामुळे पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं असतं आणि त्या घरात तिला अगदीच अनोळखी वाटत असतं. आणि आईची वाक्य आठवत असतात, की ईश्वरी आता हेच तुझं घर आहे आणि आता इथेच तुला नांदायचं आहे, सुखाने नांद, असं म्हणून आता तिची वाक्य आठवतात. त्यावेळेला आता अंजली ईश्वरीजवळ येते. ती जरा गोंधळलेली असते म्हणून ती म्हणते, ईश्वरी, ईश्वरी मला माहिती आहे हे सगळं अचानक घडून गेल्यामुळे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि त्याचा तुला किती मोठा धक्का बसला असेल हे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. मला सगळं कळतं आहे. तुला हा जो काही त्रास झाला आहे तो समजतो आहे मला. पण ईश्वरी, हे सगळं आता नव्याने सुरू करण्याची गरज आहे ना. म्हणजे या सगळ्या गोष्टी आता आपल्याला सगळ्यांना एक्सेप्ट करून पुढे जायला हवं ना. असं म्हटल्यावर आता ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते. नंतर मग अंजली म्हणते, की मी तुला असं सांगणार नाही किंवा हुकूम सोडणार नाही नणंद म्हणून, की तू असं वाग किंवा तसं वाग. परंतु या गोष्टीचा आता विचार करायला हवा. ईश्वरी, किती दिवस आपण असं झुरत राहणार आहोत. त्यामुळे सगळं एक्सेप्ट करून आता पुढे गेलं तरच चांगलं आहे ना सगळ्यांसाठी ते. असं म्हटल्यावर आता ईश्वरी गप्पच असते. नंतर मग ती म्हणते, की मला माहिती आहे लग्न झाल्यावरती सासरी आपल्याला कसं वाटतं ते, आणि त्यात तुझी केस पण एकदम वेगळी आहे. एका दिवसात तुझं सगळं काही आयुष्य बदललं आहे. अचानक तू या घरची सून म्हणून इथे आली आहेस. मला माहिती आहे या घरात कोणीही तुला एक्सेप्ट केलेलं नाही आहे. आजी आणि वल्लरी मामी या दोघीजणीही तुझ्यावर चिडल्यात. परंतु काळजी करू नकोस, हे काही कायमस्वरूपी राहणार नाही आहे. तुला थोडे दिवस ॲडजस्ट करावं लागेल आणि त्यांना मनवण्यासाठी, त्यांना सांभाळून घेण्यासाठी तू हे सगळं करू शकतेस मला माहिती आहे. आणि हो, त्यासाठी मला तुला वेगळं नाही सांगण्याची गरज. तू तशी आहेस, तू सगळ्यांना सांभाळून घेऊ शकतेस, सगळ्यांची मनं जिंकू शकतेस, असा आहे स्वभाव तुझा. त्यामुळे तू हे सगळं करशील मला माहिती आहे. परंतु ईश्वरी, एकच आहे की या सगळ्यासाठी थोडा वेळ जाईल. त्या दोघीही तुला एक्सेप्ट इतक्यात करणार नाही आहेत, म्हणूनच तुला थोडा वेळ जाईल. तुला कदाचित कधी त्रासही होईल, परंतु नको घाबरूस. जसं मी चिंटूची ताई आहे ना, तशीच मी तुझी ताई आहे. आणि मी नणंद म्हणून नाही, तर तुझी एक मोठी ताई, एक मोठी बहीण म्हणून मी तुला सल्ला देते हा सगळा. बाकी काही समजू नकोस, चुकीचं काही नको समजूस, मी आहे तुझ्यासोबत कायम. तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की ताई, मला तुम्ही सांगा, की हे सगळं असं घडणार आहे हे तुम्हाला माहीत होतं का? तेव्हा अंजली म्हणते, की ईश्वरी, जाऊ दे ना, नको ना सारखा सारखा तो विषय, आणि सारखाच तो विषय उगाळून काय होणार आहे का सांग मला. तेव्हा ईश्वरी म्हणते, की नाही ताई, तरी पण मला प्लीज तुम्ही सांगा, की हे सगळं असं घडणार आहे हे तुम्हाला माहीत होतं का? तेव्हा मग ती म्हणते, की अगं नाही ईश्वरी, यापैकी आम्हाला काही माहिती नव्हतं. अगं तू जेव्हा आलीस तेव्हा तू बघितलेस ना आम्हा सगळ्यांचे चेहरे कसे झाले होते ते. अगं आम्हालाही हे सगळं खूप शॉकिंग होतं, अनएक्सपेक्टेड होतं. आम्हालाही कळलं नाही की नक्की काय करायचे ते, कारण यामुळे आम्हा सगळ्यांनी जबरदस्त धक्का बसला होता. चिंटूने जो काही निर्णय घेतला त्याने आम्हालाही खरंच शॉक बसला होता. म्हणून आम्ही त्यावेळेला विचार केला की नाही, त्याने जो काही निर्णय घेतला आहे ना तो विचार करूनच गेला नसेल. पण आता तू काही विचार करू नकोस, चल तू तुझ्या खोलीत चल. आता लग्न झाल्यानंतर तुझी जी खोली आहे ती मी तुला दाखवते, असं ताई आता तिला बोलते आणि घेऊन जात असते. मामा रूममध्ये येतो आणि जी आकाशने रूम सजवलेली असते हनीमून कपलसाठी त्याप्रमाणे अगदी सजवलेली असते. मामा म्हणतो, की बाप रे, हे काय करून ठेवलं आहे आकाश आणि अंजलीने. अर्णव ना आता आला ना तर तो आता खूप वैतागणार आहे. मामाला टेन्शन आलेलं असतं. त्यावेळेला आता अर्णव तिथून येतो आणि तो आल्याबरोबर बघतो तर आता रूम पूर्णपणे सजवलेली असते. तेव्हा मामा, हे काय आहे असं बोलल्याबरोबर लगेच तो म्हणतो, की हे बघ अर्णव, चिडू नकोस, ही खरं तर आकाश आणि अंजलीची इच्छा होती, त्या दोघांनी मिळून हे सगळं केलं आहे. त्यामुळे प्लीज आता तू वैतागू नकोस. बरं, आता तू कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. अर्णव, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. तेव्हा मग आता ते बघत असताना मामाकडे तो जरा टेन्शनने बघतो. मामा म्हणतो, की हे बघ अर्णव, तुला असं वाटत असेल की तू काहीतरी चुकीचं वागलास, परंतु अजिबात नाही. तुझ्या या निर्णयामध्ये अजिबातच चूक नव्हती. मला खरं तर असं वाटतंय की तू खूप चांगलं काम केलंस. आता जर सात्विकाताई इथे असती ना तर तिलाही तुझा खूप अभिमान वाटला असता. अरे, तू ईश्वरीला फक्त त्या लॉजमधून नाही सोडवलं आहेस, तर त्या राकेशसारख्या सैतानाच्या तावडीतून तू आपल्या ईश्वरीला सोडवलं आहेस. तिची कायमची सुटका केली आहेस लग्न करून, आणि म्हणूनच तुझा अभिमान वाटतोय की तू ईश्वरीचं आयुष्य वाचवलं आहेस. म्हणूनच तिला आत्ता ते नसेल कळत, परंतु नंतर नक्की कळेल.
तेव्हा मग आता मामा म्हणतो की बरं ते सगळं जाऊ दे, आता तू सगळ्याचा विचार सोडून दे. फायनली ईश्वरीचं आणि तुझं लग्न झालं आहे आणि तुझं ईश्वरीवर प्रेम होतं ना, आता लग्नही झालं आहे. त्यामुळे आता तू तिचा ऑफिशियली नवरा झालेला आहेस. काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आता त्यावर मामाला तो सांगतो की नाही मामा, असं काही नाही आहे. उलट आता मी नवरा नाही, लग्न तर केलं आहे तिच्याशी, परंतु तिच्या आयुष्यातल्या सध्याचा सगळ्यात मोठा विलन बनलो आहे मी. तेव्हा मामा म्हणतो की हो, ते काही दिवसांकरताच. जेव्हा सगळं व्यवस्थित होईल, परिस्थिती बदलेल, काळजी करू नकोस, सगळं होईल नीट. आणि राकेशबद्दल ईश्वरीला तू कधी सांगणार आहेस? तेव्हा मामाला तो सांगतो की हो, मी सांगितलं तिला. मामा अगदी एक्साईट होऊन विचारतो की मग काय म्हणाली ती? तेव्हा राकेश काही नाही, ॲक्च्युली राकेशबद्दल मी तिला सगळं सांगितलं, परंतु त्यावेळेला ती बेशुद्ध होती, म्हणूनच तिला काही समजलं नाही. तेव्हा मामा म्हणतो की ठीक आहे, जाऊ दे. मग तू कधी सांगणार आहेस हे सगळं? त्यावर अर्णव सांगतो की मामा, हळूहळू सांगेन तिला मी हे सगळं. ठीक आहे, थोडा वेळ घेऊन सांगेन. आधीच हा सगळा आजपासून केऑस क्रिएट झाला आहे, त्यामुळे सगळं काही बदलून गेलं आहे. परंतु काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे. लवकरच तिला मी हे सगळं सांगेन. कारण काही झालं तरी राकेशसारख्या नराधमाचा चेहरा लवकरात लवकर तिच्यासमोर मला आणायचाच आहे. आणि हे जे सगळं काही घडलं आहे ना, त्यामुळे ज्या गोष्टी तर बदलणार नाही आहेत, परंतु आता तिला हे सगळं सांगणं इतक्यात तरी गरजेचं नाही वाटत आहे मला. त्यांचं राकेशवरूनच बोलणं चालत असताना अंजली ईश्वरीला ये इकडे असं म्हणून ती रूममध्ये घेऊन येते आणि तिला सांगते की आजपासून ही तुझी रूम. आणि नंतर ती म्हणते की तुमची रूम आहे ही, अर्णव आणि तुझी. तेव्हा ईश्वरी ते सगळं बघायला लागते आणि ज्या प्रकारे रूम सजवलेली असते, ईश्वरी अगदी ऑकवर्ड होऊन ती रूम बघतच राहिलेली असते. तेव्हा मग आकाश बाजूला बसतो आणि अगदी आनंदानेच विचारतो की दादा, कशी वाटली तुला ही रूम? कशी सजवली आहे? मी सजवली आहे, चांगली आहे ना? असं तो मुद्दाम विचारत असतो. तेव्हा मग आकाशला अर्णव काहीच उत्तर देत नाही. मामा म्हणतो की चांगली चांगली, खूप सुंदर, हां, खूप छान सजवली रूम तुम्ही. चला आता चालायचं का? रात्र खूप झालेली आहे, चला आपापल्या खोलीत चला. असं आता मामा आकाशला बोलतो. तेव्हा तो गालातच हसतो आणि मग अंजली म्हणते की हो हो, तसं ही रात्र खूप झाली आहे आणि आज दगदगही खूप झाली आहे ना, सगळे थकले असतील, चला आपण जाऊया, असं अंजली बोलायला लागते. त्याच वेळेला मग आता इथे अंजलीकडे आणि मामाकडे दोघांकडेही अर्णव अगदी रागाने बघत असतो. त्याशिवाय आकाशही आहेच, आकाशकडेही तो चिडून बघत असतो. नंतर मग आता मामा म्हणतो की चला आता. तेव्हा आकाश त्याच्याकडे येऊन म्हणतो की ब्रो, ऑल द बेस्ट हां. तेव्हा रागाने बघत असताना लगेच आकाश म्हणतो की वहिनी बघा, दादा माझ्यावर चिडतोय, लूक देतोय मला तो. तेव्हा मग तिथून तो रागाने अर्णव बघतो म्हणून पळून जातो. ईश्वरीला ते काही समजतच नसतं की हे नक्की काय चाललं आहे आणि इतक्या धावपळीमध्ये हे सगळं घडलं आहे की त्याचं तिला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर मग आता अर्णव तिला विचारतो की काय करायचं आता? तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते की काय काय करायचं नाही आहे, काहीच नाही करायचं आहे, असं ती त्याला पटकन बोलते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हॅलो, मी ह्या सगळ्याचं काय करायचं आहे असं बोलतोय. तेव्हा आता असं बोलून ईश्वरी आणि तो दोघंजणही गप्प बसलेली असतात. आता दोघांना काय बोलायचं काही नाही कळत नसतं, कारण इतक्या सगळ्या वाईट परिस्थितीत लग्न होऊनही आकाशने अगदी हनीमून कपलसारखं ते रूम सजवून ठेवलेली असते. त्यामुळे काय करायचं हे त्यांना काहीच कळत नसतं. आता ईश्वरी नाराज असते. खरं तर तिला हे लग्नच मान्य नसतं, त्यात ह्या सगळ्या रीतीभाती, त्यामुळे तिला आणखीनच टेन्शन येऊ लागलेलं असतं. अर्णवला तिची अवस्था कळत असते, परंतु काय करणार, त्याच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो आणि तो घरातल्या कोणाचंही मन मोडू शकत नसतो, म्हणून हे सगळं खरं तर होत असतं. नंतर आता ईश्वरी तिथेच उभी असते. सगळेजणं खाली येतात आणि मामा सांगत असतो की हे बघ अंजली, आता आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे आता ह्या घरात जे काही आता वातावरण आहे ते अगदी नॉर्मल करूयात आपण. आणि ना आपण सगळ्यांनी मेन म्हणजे नॉर्मल वागूयात. काही वाईट घडलं आहे असं काही वागायलाच नको ना, सगळं काही व्यवस्थित वागलं ना तर मग होईल व्यवस्थित, त्यांनाही जरा बरोबर वाटेल ना. तेव्हा मग ती म्हणते की हो, अगदी बरोबर मामा. मग तो म्हणतो की अंजली, अगं जावई बापूंना फोन लाव, बघ कुठे आहेत ते. तेव्हा मग अंजली त्याला फोन लावत असते. त्यावेळेला तिचा फोन आल्यावर तो खूपच चिडतो आणि फोन कट करून टाकतो आणि म्हणतो की कशाला आता या बावळटबाईचा फोन येतोय. राकेश आता मस्तपैकी दारू रुसत बसलेला असतो आणि तो खूप चिडलेला असतो. त्यानंतर मग आता पुन्हा एकदा अंजली फोन करायला लागते. तेव्हा तो वैतागतो, म्हणतो की काय या बाईला कळत नाही का, कशाला सारखी सारखी फोन करते, एकदा सांगून कळत नाही का, असं म्हणून आता तो वैतागत असतो आणि मग फोन कट करून बाजूलाच ठेवून देतो आणि म्हणतो की नको करूस मला फोन, उचलत नाही आहे याचा अर्थ कळत नाही आहे का, काय सारखा सारखा फोन करते ही, असं म्हणून तो खूपच वैतागतो.
आणि पुन्हा फोन कट करून तिथेच ठेवून देतो आणि म्हणतो की ही बावळट बाई, मी कसल्या टेन्शनमध्ये आणि ही काय विचारणार. आता ती मिस इंदोर, ती ईश्वरी त्या घरात असताना कसा जाणार आहे मी तिथे. तेव्हा मग ती म्हणते की अरे मामा, हे माझा फोन कट का करतायत. तेव्हा मग मामा म्हणतो की बरं ठीक आहे, जाऊ दे अंजली, अगं ते काहीतरी कामात असशील, तू थकली आहेस दिवसभर, जाऊन खोलीत आराम कर, मी करतो त्यांना फोन. आता आकाश अंजलीला घेऊन जातो आणि नंतर मग मामाला पूर्णपणे समजून आलेलं असतं की राकेश फोन का उचलत नाही आहे ते, कारण ईश्वरी इथे असल्याने त्याला घरात येताच येणार नाही, मामाला माहीत असतं. तेव्हा मग आता राकेश विचार करतो की काय करू मी आता, खरंच इतकी मोठी गोष्ट होऊन बसली आहे. आता या ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न झालं, माझं त्या घरामध्ये जाण्याचे मार्गच बंद झाले, कसं करायचं आहे मी आता. परंतु आता तो म्हणायला लागतो की नाही, जाऊ दे, काहीच हरकत नाही, मी मात्र काही केल्या शांत बसणार नाही आहे, या सगळ्याचा बदला मी घेणारच आहे. तुला काय वाटलं अर्णव, तू ईश्वरीसोबत लग्न केलंस म्हणजे जिंकलास का तू. नाही, अजिबात नाही. जरीही तुमचं लग्न झालं असलं ना, तरीही मी तुमचं आयुष्य सुखाचं होऊ देणार नाही. आता ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न लागत असतं, त्यावेळेचे सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि ते आठवून त्याला चिडचिड होत असते. आणि तो म्हणतो की करा, तुम्हाला जे काही करायचे ते करा, परंतु असं मी तुम्हाला आता सोडणार नाही आहे. ईश्वरी, जरीही तू आता माझ्याशी लग्न केलं नाही आहे ना, तू माझी झाली नाहीस, तर त्या अर्णवसोबतही मी तुला सुखाचा संसार करू देणार नाही. तुमच्या दोघांच्या संसारात कायम अडथळा असेल माझा. आणि काही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव, तुम्ही लग्न केलं असलं तरीही तुम्हा दोघांना मी कायमचं एक दिवस वेगळं करणारच, असा राकेश चिडचिड करून बोलत असतो. आणि ईश्वरीचं लग्न झालं आहे म्हणून त्याचा खूप रागराग होत असतो, त्याची चिडचिड होत असते. तो म्हणतो की नाही, काही झालं तरीही त्या ईश्वरीला मी आता अजिबात सोडणार नाही आहे. आणि तो सारखा दारू पित असतो आणि म्हणतो की नाही, माझं ऐकलं नाही ना, आता मी काहीच ऐकणार नाही आहे, असं म्हणून खूप वैतागत असतो. नंतर ईश्वरी आता चिडून बाजूला गेलेली असते. त्यावेळेला अर्णव तिला समजावतो की हे बघ मिस इंदोर, हे सगळं मी करायला सांगितलेलं नव्हतं. खरं तर हे सगळं आकाशने केलं आहे आणि त्याने आपलं लग्न झालं आहे या हेतूने सगळं केलं आहे. त्यामुळे प्लीज या बाबतीत तू अजिबात चिडू नकोस. हे सगळं मनानुसार नाही झालेलं आहे, हे त्याने केलं आहे, असं तो बोलून दाखवतो. त्यानंतर मग ईश्वरी काहीच बोलत नाही. तरीही अर्णव तिला एक्सप्लेन करत असतो. तो म्हणतो की मला माहिती आहे, गेल्या 1-2 दिवसांमध्ये खूप काही विचित्र घडून गेले आणि हे जे सगळं काही घडलं आहे ते सगळं अनएक्सपेक्टेड होतं. मला माहिती आहे याने तुलाही खूप मोठा धक्का बसला होत असणार, शिवाय बाकीच्यांनाही सगळ्यांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे प्लीज तू ही जी काही सिच्युएशन आहे ती समजून घे. या सिच्युएशनमध्ये काय घडलं आहे, कशामुळे घडलं आहे, त्यामुळे या सिच्युएशनला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मिस इंदोर, तुझेही घरचे आणि माझेही घरचे दोघांनाही या सगळ्या सिच्युएशनचा सेम धक्का बसला आहे. त्यामुळे प्लीज तू अजिबातच या गोष्टीचा असा विचार करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. तू ऐकतेस ना माझं, असं आता तो तिला आवाज देत असतो. परंतु ईश्वरी समोरून त्या बोलण्यावर काहीच रिस्पॉन्स देत नसते. त्यामुळे आता ईश्वरी, ईश्वरी, मिस इंदोर असा आवाज तो तिला देत असतो. परंतु तरीही ईश्वरी त्या हाकेला ओ देत नाही. ती फक्त अशी रागात उभीच असते. तो म्हणतो की हे बघ मिस इंदोर, आय नो या गोष्टीचा तुला धक्का बसला आहे. अचानक तुझं त्या घरातून या घरात येणं, हे सगळं सगळं तुझ्यासाठी खूप नवीन आहे. अचानक तुझं लग्न झालं आहे आणि आपला नवीन संसार झाला आहे. मला कळतं आहे की याचा तुला धक्का बसला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच तू टेन्शनमध्ये असशील आणि हे सगळं नवीन घर, सगळ्या नवीन गोष्टी, सगळं सगळं नवीन, तुला ॲडजस्ट करणं थोडं कठीण जाणार आहे. परंतु डोंट वरी, हे सगळं होईल व्यवस्थित, सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित. ईश्वरी फक्त आणि फक्त रागानेच त्याच्या गोष्टीचा, त्याच्या बोलण्याचा विचार करत उभी असते. आणि नंतर मग आता ईश्वरीला तो सांगतो की हे सगळं जे काही झालं आहे, हे सगळं केलं आहे ते तुला कशासाठी हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे प्लीज तू या गोष्टीचा आता विचार कर. मी काय बोलतो मिस इंदोर, ऐकतेस ना तू, असं तो तिला आवाज देतो. आणि ती ऐकत नाही म्हणून तो तिच्या हातावर हात ठेवून विचारायला जाणार, तेवढ्यात ईश्वरी ओरडते आणि म्हणते की 1 मिनिट मागे व्हा, अजिबात मला अंगाला हात लावायचा नाही. असं म्हटल्यावर आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाजूला व्हा, दूर व्हा माझ्यापासून, अजिबात माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा मग आता तो म्हणतो की मिस इंदोर, अगं ऐक तरी माझं. तेव्हा ती म्हणते की लांब लांब व्हायचं. तेव्हा अर्णव आता तिच्या या वागण्यामुळे आणि तिच्या या तुसडेपणामुळे चिडतो आणि म्हणतो की फाईन, ओके फाईन, मला कळतं आहे मी लांब राहून बोलतो आहे तुझ्याशी आणि तू माझं ऐकत नाही आहेस, त्यामुळे मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. तू अशा प्रकारे वागते आहेस की मी चुकलो आहे. हे बघ मिस इंदोर, जे काही घडलं आहे ना काल, जी काही त्या लॉजमध्ये परिस्थिती होती ती सगळी तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहेस. आणि त्यामुळे मी जे काही केलं आहे, ज्याच्यासाठी केलं आहे ते सगळं योग्यच केलं आहे आणि परफेक्ट डिसिजन घेतला आहे असंच मला वाटतं आहे. आणि हा निर्णय माझा चुकला नाही आहे एवढंच मला कळतं आहे.
आणि त्यावेळेला जर मी तसं केलं नसतं तर काय झालं असतं हे तुला चांगलंच माहिती आहे. तिकडे पोलिसांची रेड पडली होती आणि त्यावेळेला तुझी बदनामी झाली असती ती वेगळीच आणि तुला पोलीस स्टेशनला जावं लागलं असतं. तू या सगळ्या सिच्युएशनला फेस करू शकली नसतीस मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की का का तुम्ही हे सगळं केलंत? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं का? मला एक गोष्ट कळत नाही आहे अर्णव सर, की प्रत्येक वेळेला तुम्ही ह्या सगळ्याचा स्वतःच्याच दृष्टीने कसा विचार करता हो? तुम्ही याचा जरा तरी विचार केलात का, की ज्या वेळेला तुम्ही लग्न केलं तेव्हा माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलात, तेव्हा मला किती मोठा धक्का बसला असेल, माझ्यासाठी ते सगळं किती शॉकिंग असेल, याचा जरा तरी तुम्ही अंदाजा लावू शकलात का? तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंत, मला न विचारता आणि मीडियासमोर सगळ्यासमोर जाहीर करून टाकलंत, की मी तुमची लग्नाची बायको आहे. तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं करून तुम्ही खूप मोठा तीर मारला आहे का? नाही, अजिबात नाही. हे सगळं करून ना तुम्ही मला फसवलंय. आलंय का लक्षात तुम्हाला? तुम्ही हे सगळं करून मला खूप मोठा धक्का दिलाय. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की हे बघ मिस इंदोर, अजूनही मी तुला सांगतोय, की अगं त्यावेळेला काय सिच्युएशन होती ती समजते का तुला? तुला कळत नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते, की कळते, सगळं कळते. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते, की खरं तर ना तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं. राकेशजी असले ना तर त्यांनी वाचवलं असतं मला, आले असते ते. आणि राकेशजीने 2 रूम बुक केल्या होत्या. मग त्यावेळेला ते मला आले असते वाचवायला. सांगितलं असतं आम्ही त्यांना, की आमचं लग्न ठरलं आहे. मग तुम्ही का आला होतात तिथे? तेव्हा मग अर्णव म्हणतो, की हे बघ तो राकेश तिथून पळून गेला आहे, लक्षात घे. अगं तसल्या त्या हॉटेलमध्ये, बदनाम हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तो तिथून वेळ पडल्यावर पळून गेला आहे. हे तुला का कळत नाही आहे ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणते, की हे बघा अर्णव सर, अजिबातच तुम्ही काही त्यांच्या विरोधात बोलू नका. राकेशजींच्या विरोधात तर तुम्ही काही बोलूच नका. कारण तुम्ही काय वागता काय नाही ते मला सगळं चांगलंच माहिती आहे. तुम्ही हे सगळं स्वतःच्या माथी मारून स्वतः ग्रेट बनण्याचा प्रयत्न करताय. तुमची ती सवयच आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला फक्त ग्रेट बनायचं होतं, दुसऱ्यांना वाचवून. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या नजरेत मोठे आहात, परंतु अजिबात नाही. माझ्या आयुष्याची तुमच्या या सगळ्या गोष्टीमुळे माती झाली आहे हे तुमच्या लक्षातच येत नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझ्याशी लग्न करून मला वाचवलं आहे, पण नाही. मी खूप मोठ्या संकटात अडकली आहे या सगळ्यामुळे. तुम्हाला कळतं आहे का? तेव्हा मग आता असं बोलल्यावर ईश्वरी म्हणते, की ठीक आहे. मला एक कळत नाही आहे, तुम्हाला कसं माहिती हो की मी तिकडे त्या लॉजवर गेले होते? याचा अर्थ तुम्ही माझा पाठलाग करत होतात, बरोबर ना? प्रत्येक वेळेला मी कुठल्या तरी संकटात अडकते आणि तुम्ही तिथे बरोबर मला वाचवण्यासाठी कशा पोचता तेच कळत नाही आहे मला. बरोबर. म्हणजे आता माझ्या लक्षात आलं आहे, की तुम्ही असं दाखवता आणि मला कुठल्या तरी संकटात अडकवता, परिस्थिती निर्माण करता आणि मग नंतर असं दाखवता, की तुम्हीच मला वाचवलं आहे. बरोबर ना? आणि मग तुम्ही माझ्या नजरेत मोठे होण्याचा प्रयत्न करता. आत्ता लक्षात येते माझं सगळं. हे सगळं काय आहे? पहिल्यापासून हे सगळं काय घडत आलं आहे? बरोबर ना? हेच आहे ना तुमचं सगळं म्हणणं? म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हीच हे सगळं घडवता, परिस्थिती निर्माण करता आणि मला वाचवता. तेव्हा मग अर्णवला खूप राग येत असतो. नंतर मग तो म्हणतो, की "मी सिंदूर, हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का?" तेव्हा मग ती म्हणते, की "हो, आत्ता सगळं मला क्लिअर व्हायला लागलं आहे, की तुम्ही काय वागता आणि काय नाही ते. खरं तर तुम्हीच मला वाटतं, की त्या राकेशजींना गायब केलं आहे. तुम्हीच काहीतरी केलं असेल. मुद्दाम कारण काढून त्यांना त्या लॉजच्या बाहेर बोलावलं आणि नंतर मग तिथे पोलिसांची रेड पाडली आणि मग मला वाचवलं." असं आता खोटे-नाटे आरोप ती करायला लागते. अर्णवला याचा खूप राग येत असतो. तेव्हा मग ती म्हणते, की "मग मजबुरन मला हे सगळं करावं लागलं." तेव्हा मग तो म्हणतो, की "फाईन, तुला सगळं असंच वाटतंय, की मी चुकीचा आहे. तर मग मला सांग, की तुझ्या बाबांनी जेव्हा तू तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढत होतीस, तेव्हा का बरं तुला थांबवलं? का थांबवलं आणि लग्न कर म्हणजेच लग्न करून हे राहू दे, असं का सांगितलं?" तेव्हा ती म्हणते, की "1 मिनिट, याचा दुसरा कोणताही अर्थ तुम्ही काढू नका. बाबांनी हे सगळं याच्यासाठीच केलं, की ते एक मध्यमवर्गीय स्वतःचा मान जपणारे माणूस आहेत आणि अशा माणसांना कधीही समाजात बदनामी झालेली चालत नाही. आणि मग असं जर घडलं असतं, तर समाजात बदनामी झाली असती आणि त्यामुळेच त्यांनी मला हे लग्न तोडण्यापासून वाचवलं. आणि ते बदनामीला घाबरतात, समाजाला घाबरतात, म्हणूनच ते हे सगळं नाईलाजास्तव बोलले असतील, माहिती आहे ना मला. पण मी काय सांगणार होते माझ्या आईबाबांना? मला त्यांना हे सांगताही आलं नाही, की तुम्ही त्या समाजाला, ज्या बदनामीला घाबरताय आणि ज्या माणसाची माझं लग्न झालं आहे, त्याच्याशी माझं लग्न होण्यापेक्षा मी कुठेतरी जीव देऊन मेले असते, तर ते मला जास्त चांगलं वाटलं असतं. कसं सांगणार होते? काहीच तोंड उघडता आलं नाही मला त्यावेळेला, कारण माझ्या बाबांची परिस्थिती तशी होती. आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकून खूपच अर्णवला हर्ट झालेलं असतं. ईश्वरी म्हणते, की "तुम्ही आजपर्यंत फक्त आणि फक्त त्रास दिलेला आहे मला अर्णव सर, आणि आत्ताही तुम्ही जे काही केलं आहे त्याने माझ्या आयुष्यात खूप मोठा त्रास निर्माण झाला आहे.
तुम्ही फसवलं आहे मला, खोटारडे आहात तुम्ही एक नंबरचे. अजिबात मी तुम्हाला सहन करू शकत नाही. नाही, अजिबात नाही असं म्हणून ती आता रडत रडत बाजूला जाते. तेव्हा अर्णव तिच्याकडे जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते की लांब लांब व्हायचं, अजिबात यायचं नाही हा पुढे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ईश्वरी प्लीज ऐकून घे, तो राकेश. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की 1 मिनिट, तुम्ही काही बोलू नका, शांत व्हा, दूर व्हा, मला तुमच्याशी आता काहीही बोलायचं नाही आहे, असं आता ती बोलत असते. त्याच वेळेला मग तिला अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, अगं काय चाललंय काय तुझं? ईश्वरी म्हणते की बोला ना, बोला, तुम्ही राकेशजींना कुठे गायब केलं आहे? काय केलं आहे तुम्ही त्यांच्याबद्दल? सांगा, काय केलं आहे, त्यांना कुठे ठेवलं आहे तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मी त्याला कुठेही गायब केलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी आता रडत असते. ती म्हणते की नाही, फसवलं आहे तुम्ही मला, मला हा निर्णय अजिबातच आवडलेला नाही आहे. असं म्हटल्यावर आता ईश्वरी तिथेच रडत बसते आणि अर्णवला खरंच खूप वाईट वाटतं. खरं तर ईश्वरीच्या मनात अर्णवविषयी खूप मोठा असा गैरसमज निर्माण झालेला असतो आणि सगळ्या रागाचा एकाच दिवसात भडका चांगलाच उडालेला असतो. आता ईश्वरी खूप रडत असते की आई आई प्लीज, असं करून आता ती रडायला लागते. मग अर्णव विचार करतो की ईश्वरी खूप दुःखी आहे, म्हणून तो तिला आता समजवायला जातो. परंतु ईश्वरीने अंगाला हात लावू नको ही असंही सांगितलेलं असतं. म्हणूनच आता पटकनच तो तिथून असलेला पाण्याचा ग्लास घेतो आणि ईश्वरीला पाणी असं तरुण प्यायला देणार असतो. परंतु ईश्वरी ते पाणीही प्यायला तयार नसते. तिला त्याचाही खूपच जास्त राग आलेला असतो. त्यामुळे आता ईश्वरी ही तशीच उभी असताना अर्णव हात लावायला जाणार, परंतु पटकन तो हात बाजूलाच घेतो आणि तो पाण्याचा ग्लास तिथेच ठेवतो. कारण काही झालं तरीही ईश्वरी ही ऐकायला तयार नाही होणार, ती आणखी काहीतरी आक्रमक वागेल हे त्याला समजतं. म्हणूनच आता तो तिथून बाजूला येतो आणि बाजूला येऊन स्वतःच्या तिथे सोफ्यावर जाऊन बसतो. आता ईश्वरी ही तिथे डोक्याला हात लावून रडत बसलेली असते. अर्णवशी झालेल्या लग्नामुळे तिला खूप असा त्रास झालेला असतो. अर्णवलाही ईश्वरीचं ते दुःख खरं तर बघवत नसतं, परंतु ईश्वरीला एक ना एक दिवस नक्की कळेल की हे सगळं कशामुळे आणि का घडतंय, ही आशा आता अर्णवला असते. आणि त्यामुळे तो पुढे आता तिला काहीच बोलत नाही. तो फक्त गप्प बसलेला असतो आणि त्यातच आता ईश्वरी ही डोक्याला हात लावून खूप रडत असते. त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी रडत रडत तिथेच सोफ्यावर झोपून गेलेली असते. तिच्या गळ्यात तो लग्नाचा घातलेला हार, त्याचप्रमाणे ते वर गळ्यातलं सगळं काही सगळं तसंच असतं. आणि अर्णव हात आता तिला थंडी लागेल म्हणून तिच्या अंगावर पांघरून घालतो आणि मग ईश्वरी गाळ असताना तो तिच्याकडे बघत असतो. अर्णव नंतर वल्लरीला येऊन बोलतो की मामी, ईश्वरी मिस इंदोर आपल्या घरात नवीन आहे आणि त्यामुळे तिला आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायला लागेल. तिला आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे. तिला इथे कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं तरी आपण केलं नाही पाहिजे. मामी प्लीज, आणि हे सगळं तू समजून घेशील, तू मिस इंदोरला समजून आणि सावरून घेशील, ठीक आहे ना? हे सगळं मी तुझ्याकडून एक्सपेक्ट करतोय. असं म्हणून आता अर्णव हा मामीच्या खांद्यावर अगदी विश्वासाने हात ठेवून तिच्याशी बोलत असतो. तेव्हा मग मामी ही हो अशी मान डोलावते की करेन मी सगळं, परंतु तिच्या मनात तर दुसरंच कपट असतं. अर्णव तिथून निघून गेल्यानंतर वल्लरी नेहमीप्रमाणेच नांगी काढते आणि म्हणते की अर्णव, काहीच सांभाळून घेणार नाही मी तुझ्या बायकोला. या उलट ती ईश्वरी या घरातून कशी जाईल ना, हे मी सगळं बघणार आहे आणि लवकरात लवकर त्या ईश्वरीला या घराच्या बाहेर मी काढणार म्हणजे काढणारच. असं म्हणून ती आता त्या सगळ्याचा विचार करत असते. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव यांच्या प्रेमाचं पुढे काय होणार आहे आणि ईश्वरी ही घरात आल्यानंतर आता वल्लरीचे नेमके कोणते डावपेच चालू होणार आणि ते अंजली आणि अर्णव बरोबर ओळखतील का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.